सगळ्यांना वाटतंय कोल्हापूर स्वच्छ असावं, रस्ते चांगले असावे, रस्त्यावर आता जे चाललेलं आहे ते सगळे भोगतात. आज वेळ आलेली आहे की आपल्याला काय करायचं आणि चांगलं काम करणार कोण. आजच्या घटनेला खरंच सगळं होईल असं नाही आहे, पण आजच्या घटनेला आपण एक प्रयत्न करतोय. जेव्हा जनतेला गृहीत धरलं गेलं की मी तुम्हाला विकत घेऊ शकतो, तेव्हा ही लोकशाही पूर्णपणे संपेल. आणि म्हणून एक मंच तयार झालेला आहे जो जनतेचा आवाज आहे, भारतीय जनसंविधान मंच. भारतीय जनसंविधान मंच हा खरोखर एक उत्कृष्ट लोकांचा आवाज आहे. हा लोकांचा आवाज एवढ्यासाठीच आहे की लोकांनी आता सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे काही केलं आहे ते बस झालं, आता आम्हाला आमचा आवाज की आम्हाला हे करप्शन पूर्णपणे बंद करा. भारतीय जनसंविधान मंच म्हणून आणला ना तुम्ही, अतिशय सुंदर अशी संकल्पना आणल्या. कोल्हापुरात ही आता सुरुवात तुम्ही केली आहे, इतकी सुंदर सुरुवात कोल्हापूरमध्ये. मला एकदम भारी वाटलं की ही अशी लोकांच्यामध्ये जागृती व्हायलाच पाहिजे. भारतीय जनसंविधान मंच जो हा उभा केलेला आहे, हा नागरिकांच्यासाठी उभा केलेला आहे. नागरिकांची चळवळ आणि नागरिकांची जी चळवळ उभारणार आहे त्यात नागरिकांचं हित जपलं जाणार आहे. आणि आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी हा जो मंच उभा केला आहे, माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. भारतीय संविधान मंचचे जे लोक आलेले आहेत त्यांनी जे काही खरोखरच एक चांगलं कार्य हातात घेतलेलं आहे की जी गरज आज भारतीय प्रत्येक नागरिकाला जी गरज आहे, जी काय आज भारताच्या दिशेला दिशा देण्याचं जे काम आहे ती गरज आहे. कारण आता जर बघितलं तर राजकीय अवस्था, सामाजिक अवस्था, सार्वजनिक ठिकाणी ही जे ह्या ठिकाणी जे चालू आहे ते फक्त व्यावसायिक रूप त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि हे असंच जर राहिलं तर भविष्यकाळ लोकशाही हा टिकणारच नाही. लोकशाही टिकवायची झाली तर त्या लोकशाहीची मूल्यमापन जे आहेत आणि त्याला जगवण्याचं काम कोणी कुठल्या तर व्यासपीठ तयार होणं फार गरजेचं आहे. आणि ते व्यासपीठ आज ह्या ठिकाणी आमचे मित्र हे ओसवाल असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांचा प्रथमतः मी अभिनंदन करतो.